अशोक गायकवाडांना अमर शितोळेंचा सवाल। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल। सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन। नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर। श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा। श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध। अमर शितोळे यांनी अशोक गायकवाड यांना थेट सवाल करत म्हटलं आहे की तुमचा मुलगा अजित गायकवाड राजकारणात येऊन 9 वर्ष झाली, पण या 9 वर्षात त्याने नेमके कोणते समाजहिताचं काम केलं ते जनतेसमोर स्पष्ट सांगा, मग अनिल भाऊंच्या मुलावर टीका करा। ते पुढे म्हणाले की मी आणि अजित एकाच वेळी नगरसेवक झालो, पण अनिल भाऊंच्या आशीर्वादाने मी माझ्या प्रभागात तब्बल 16 कोटींची विकास कामे केली। अनिल भाऊंच्या प्रयत्नातून शितोळे समाजाच्या देवस्थानचा कायापालट झाला। टेंभूचे पाणी विटा शहरात आले, ज्यामुळे शेतकऱ्यांची शेती फुलली। यात गायकवाड आणि शितोळे या दोन्ही समाजातील शेतकरी लाभार्थी आहेत। ही तर फक्त काही कामे आहेत, आवश्यक असेल तर समाजहिताची संपूर्ण यादी पाठवू शकतो, असेही ते म्हणाले। अमर शितोळे यांनी अशोक गायकवाड यांना सवाल करताना नेमकं काय म्हटलंय ते पाहू। अशोक भाऊंनी काल आमच्यावरती टीका केली, लोकहिताचं काय काम केलंय ते सांगावं। उलट माझा तुम्हाला असा प्रश्न आहे, तुमचे चिरंजीव आणि मी एकाच वेळेला 2016 मध्ये नगरसेवक झालो, एकाच वेळेला सभागृहात गेलो। मी अनिल भाऊंच्या मदतीने मी माझ्या प्रभागात तब्बल 16 कोटीची कामं करू शकलो। सतत लोकांच्या हिताची कामं, लोकहिताची कामं, लोकांना मदत करत राहिलो। तुमच्या चिरंजीवाने प्रभागामध्ये किती कामं केली तुम्हाला मोजता तरी येतील का? हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तुम्ही कामं केली। तुम्ही लोकहिताची कामं काय केली? निवडणूक आल्यावर प्रभागात लोकांना किती वेळा भेटला? तुम्ही प्रभागात तरी गेला का? याचं उत्तर भाऊंनी द्यावं।